मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची सगेसोयरेबाबतची मागणी मान्य केली आहे। त्यामुळे ज्या मराठ्यांच्या ओबीसी नोंदी सापडतील त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही आता कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे। महाराष्ट्र सरकारकडून याबाबत अधिसूचना देखील काढण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना याबाबतचा अध्यादेश देऊन त्यांचं उपोषण सोडवलं होतं। पण सरकारच्या या अधिसूचनेवर आधी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला होता। त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। सरकारने सगेसोयऱ्यांबाबत काढलेली अधिसूचना अंतिम निर्णय नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत। अधिसूचनेवर सरकारने हरकती आणि सूचना मागविल्या आहेत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। एकदा कायदा पारित होऊ द्या, मग व्यवस्थित होणार असं देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत। अधिसूचनेमध्ये काही आक्षेप आहेत। अधिसूचना अंतिम व्हायची आहे। अधिसूचनेतील आक्षेप घेताना भुजबळ साहेब सर्वांनी घेऊन त्यानंतर अंतिम होण्यापूर्वी त्या अधिसूचनेला काही दुरुस्त्या करायच्या असतील तर सरकारचा अधिकार आहे। त्यामुळे त्याबद्दलची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत। बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे। त्यांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। त्यांना जिथे आंदोलन करायचं आहे ते करावं, आम्हाला काय अडचण नाही, त्यांची भूमिका बदलणार नाही, सगळं व्यवस्थित होईल, एकदा कायदा पारित होईपर्यंत थांबा, सगळं व्यवस्थित होईल, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे। दरम्यान सरकारने मराठा आरक्षणाच्या काढलेल्या अधिसूचनेला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे। ओबीसी संघटनांकडून आरक्षणाच्या अधिसूचनेला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे वकील मंगेश ससाणे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। संविधानाविरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये, अशी भूमिका मंगेश ससाणे यांनी याचिकेत मांडली आहे। या याचिकेवर लवकरच मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे। मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली। कुठेही जा, त्या कायद्याला काहीच होऊ शकत नाही, आम्ही थोड्या दिवसात सज्ज होणार आहोत, वकिलांची टीम सज्ज करणार आहोत, असं मनोज जरांगे म्हणाले। तसेच सरकारने आमची फसवणूक केलेली नाही, याउलट ते मन जुळवून घेतील आणि पहिल्या वाक्यावर येतील, मराठ्यांच्या बाजूने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, असंही जरांगे म्हणाले आहेत। काहीच संघर्ष नाही आहे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये, वारंवार आम्ही सांगतोय आणि हेच बरोबर आहे की ज्या कुणबी समाजाच्या नोंदी या महाराष्ट्राच्या अनेक वर्षापासून आहे, 3 पिढ्यापासून कुणबी समाजाच्या नोंदी आहेत, त्या नोंदीला ओबीसी प्रमाणपत्र दिले आहे आणि त्याकरता करावयाची पद्धती सोपी केली आहे। मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याकरता सर्वेक्षण सुरू आहे। मराठा समाजाला टिकणारं आणि योग्य आरक्षण एकनाथ शिंदेजी आणि सरकार देणार आहे। याबद्दलचा जो सध्या एक कन्फ्युजन जे समाजात झाला आहे ते कुणबी समाजाच्या नोंदीबद्दलचं आहे आणि कुणबी समाजाच्या नोंदीमधला व्यक्ती ओबीसीमध्ये येण्याकरता कुणाचीच ना नाही आहे, ते ना असू शकत नाही आणि सर्वपक्षीय बैठकीत ठरलं आहे। सर्वपक्षीय बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे प्रोसिडिंग आहे, आम्ही सर्वांनी सह्या केल्या आहे आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका क्लिअर आहे की नोंदी असलेल्या कुणबी समाजांना जे 3 पिढ्यात नोंदी आहे, जे अनेक वर्षापासून नोंदी आहे पण त्यांना प्रमाणपत्र मिळत नव्हतं, त्यांना ओबीसीमध्ये घेण्याची काही अडचण नाही, पण मराठा समाजाला मात्र वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे, याकरताही सरकारचे काम चालू आहे। दोन्ही पर्याय मराठा समाजाला उपलब्ध आहे आणि त्यामुळं ओबीसीमध्ये फक्त त्या ठिकाणी कुणबी नोंदी असलेला समाजाच येऊ शकतो अशी परिस्थिती आहे। या गोष्टी माहीत नाही, काही एखाद्या विषयावर काही त्या ठिकाणी सगेसोयरे शब्दावर, मग सगेसोयरे शब्दाबद्दलची सरकारने ते घ्यावं की नाही अधिसूचना काढलेली आहे, त्या अधिसूचनाला अंतिम नाही केला आहे, आक्षेप घेण्यासाठी वेळ दिलेला आहे। जर कुणाला आक्षेप घ्यायचे असतील त्याला वेळ दिली आहे, त्यामुळं आक्षेपाची सुनावणी होईल। जर त्यामध्ये काही हिंदू लॉप्रमाणे किंवा सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे किंवा हायकोर्टच्या निकालाप्रमाणे एखादी बाब चुकली असेल किंवा चुकत असेल किंवा अंतिम अधिसूचना करण्यापूर्वी सरकारने मुभा दिली आहे, त्यामुळे कोणाला असं वाटतं की आमच्यावर अन्याय होतो आहे
की आमच्यावर त्या ठिकाणी चुकीचं झालं आहे, तर तुम्ही आक्षेप घेऊ शकता आणि अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी आक्षेपाची सुनावणी होणार आहे. त्यामुळं प्लॅटफॉर्म अजूनही ओपन आहे असं मला वाटतं.